सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना आमचा नमस्कार. मित्रहो, आम्ही शुक्रवारपासून मुंबईमध्ये दाखल झालेले आहोत व हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जे आपल्या संघटनेमार्फत उपोषण केलं होतं त्या उपोषणाची दखल घेऊन तिसऱ्या दिवशी आपल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी गिरीश महाजन साहेबांनी आपली संघटनेची डेलिगेशननुसार भेट घेतली. त्यांचं समाधान नाही झालं. चौथ्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला भेटीसाठी बोलून आपली भेट झाली व त्या भेटीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी असं आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं आणि एक महिना दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचा निर्णय लावतो असं मुख्यमंत्री साहेबांनी भेटीवेळेस आम्हाला प्रत्यक्षात सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा त्या जी आमची कमिटी होती त्या कमिटीमध्ये मी राज्य सचिव, आमचे उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी असे 5 लोक आम्ही त्याच्यामध्ये गेलो होतो. त्याच लेखी आश्वासनाचं पाठपुरावा म्हणून आम्ही शुक्रवारपासून मुंबईत आहोत. शुक्रवारी काही पाठपुरावा झाला व सोमवार आणि मंगळवार आज पण आम्ही बराच पाठपुरावा केला. तर आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही मुख्य सचिव, अप्पर सचिव डवले साहेब असन, पाटील साहेब असन यांच्याकडे गेलो तर त्यांनी असं म्हणलं की बा तुम्ही शासनाचे कर्मचारी नाही, तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहे आणि याच्या पुढे जर तुम्ही कामावर नाही गेले, आतापर्यंत तुमचा संप चालू, याच्या पुढे जर तुम्ही कामावर नाही गेले तर आम्ही तुम्हाला काढून टाकू आणि नवे लोक तिथं भरू. म्हणजे आणि आम्ही त्यांना आम्हाला जे लेखी पत्र दिलं आहे, आम्ही नागपूरहून जी पत्र इकडं पाठवलं आहे लेखी आश्वासनाचं, आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना अनुसार फाईल तयार करावी की बा शासन निर्णय द्यायच्या आधी जी फाईल राहत असते, शासन निर्णय द्यायच्या अव्वल जे प्रास्ताविक होतं ते प्रास्ताविक तयार करायला सांगितलं आहे कोणी, मुख्यमंत्री साहेबांनी. मग यांनी ह्या सचिव लोकांनी त्याच्यावर आतापर्यंत काय कारवाई केली तर त्यांनी ती फाईल तशी होती. आता मुळात तुम्हाला एक सांगतो, 25-30 जिल्हा अध्यक्ष साक्षीदार आहे. सर्व संगणक परिचालकांना मी एक सांगू इच्छितो, आपली स्वतंत्र फाईल कुठंच नाही. जे आपले कर्मचारी होते, जे पहिले आपल्याला 6-7 वर्षापासून फाईल सांगताय ना, ग्रामपंचायतचे जे लिपिक आणि पाणीपुरवठा शिपाई कर्मचारी आहे त्यांची ती फाईल आहे. आणि त्या फाईलमध्ये यावलकर समितीने अशी शिफारस केली आहे की बा ग्रामपंचायतचा अभ्यास करत असताना तिथं एक डाटा एंट्री ऑपरेटर आणि एक विद्युत सेवक हे पदं तुम्ही भरू शकता अशी त्यांनी शिफारस केली आहे. त्याच्यामुळं आम्ही जेव्हा डवले साहेबाला मी स्वतः प्रश्न केला राज्य सचिव या नात्यानं की साहेब आमची पहिली फाईल कुठे आहे, ते म्हणले तुमचा आणि त्या फाईलचा संबंध नाही, तुमची मुख्यमंत्री साहेबांनी प्रस्तावित आम्हाला अप्रमाणे फाईल तयार करायला सांगितले आणि लवकरच तुमचा निर्णय, शासन निर्णय आम्ही देऊ. पण ह्या साऱ्या गोष्टी आणि त्यांनी असं पहिल्यानं उडाउडीचे उत्तर दिलं तुम्ही आमचे कर्मचाऱ्यांनी. मला एक त्यांना प्रश्न होता की बा जर तुम्ही आम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर किंवा संगणक परिचालकात तुमचे कर्मचारी जर म्हणत नसाल तर मग आमच्या नावानं तुम्ही शासकीय पत्र का बरं काढता? निवडणुकीच्या कामाला डाटा एंट्री ऑपरेटर बोलवा, कोणतंही काम जर असेल आयुष्यमान भारत डाटा एंट्री ऑपरेटर, शासनाच्या कोणत्याही योजना जर राबवायच्या तर ग्रामपंचायत संगणक परिचालक तुम्हाला दिसतो आणि शासन निर्णय द्यासाठी दिसत नाही का? आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आणि मग म्हणले त्याच्यानंतर हे सर्व प्रकार झाल्यावर आज आम्ही नंतर काल संध्याकाळी सर्व जिल्हा अध्यक्ष 20-25-30 जण होते, सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व राज्य कार्यकारिणी, उपाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव आम्ही सर्वांनी बैठक घेतली आणि असा निर्णय घेतला की 1 फेब्रुवारी नंतर आपल्या लोकसभेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आपल्याकडे 1-1.5 महिन्याचे आणि सर्वांना सांगू इच्छितो की जर आपल्याला 1 महिन्याचा वेळ मागितला होता, 15 दिवस झाले, 15 दिवस राहिले. जर 14 तारखेला आपल्याला आश्वासन दिलं होतं 14 तारखेपर्यंत आपण थांबतोय. जर 14 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत आपल्याला जर शासनानं निर्णय नाही दिला, आकृती बंद असन किंवा आपला मानधनवाढ असन, तर 16 तारखेपासून आपल्या संघटनेच्या वतीनं आपल्या राज्याध्यक्षा सुनीताताई आमटे ह्या स्वतः परत उपोषणाला बसणार आहे. आणि पहिलं जे ठिकाण होतं ते राळेगण सिद्धी आपण ठरवलं होतं, पण अण्णाची तब्येत चांगली नसल्यामुळं त्याच्यामुळं आपण हे जे उपोषण आहे मुख्यमंत्री साहेबाचा जो जिल्हा आहे आणि ती जी जिल्हा परिषद आहे सातारा येथील, आपण 16 तारखेपासून आमरण उपोषण आपल्या संघटनेच्या वतीनं ताई आमरण उपोषणात बसणार आहे. तरी सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकाला आवाहन करतो
मित्र होय, आपल्याकडे वेळ शिल्लक नाही आहे. आचारसंहिता कधी लागू शकते, नंतर 4-5 महिने आपलं काहीच होणार नाही. तरी जर आपला या 15 दिवसामध्ये शासनानं जर निर्णय नाही दिला तर तुम्ही 16 तारखेला सर्वांनी साताऱ्याला यायचं आहे, सर्वांनी यायचं आहे. आणि इथून पुढं 15 दिवस बी आतापर्यंत तर काम बंद होतं, सर्वांनी इथून पुढं काम बंद कडक ठेवायचं आहे. आणि जे कोणी आपले संगणक परिचालक, ग्रामपंचायत संगणक परिचालक मास्टर काढत असन, विहिरीचे मास्टर काढत असन, गायगोट्याचे मास्टर काढत असन, तुम्हाला सांगू इच्छितो सगळे कामं बंद करा. जर पुऱ्या जिल्ह्याचा आम्ही रिपोर्ट काढलेला आहे तर कुठंतरी 2-2, 3-3, 4-4 एंट्री आम्हाला दिसून आल्या. हे बघा, तुम्ही जर काम चालू करत असाल आणि चोरून लपून जर काम करत असाल, तुम्ही स्वतःला धोका देत आहे याचं ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं सर्वांना सांगू इच्छितो, कोणतं मास्टर काढायचं आणि ग्रामपंचायतला कोणतंच काम करत नाही. आज 40 दिवस झाले ना, तुम्ही काम बंद ठेवलं, आणखीन 15 दिवस ठेवा. आणि जर तुम्ही 15 दिवस काम बंद ठेवलं इथून पुढं आणि जर तुम्ही उपोषणाला आले सर्वांनी या साताऱ्याला, जर या 15 दिवसामध्ये जर तुम्हाला कोणी काढायची धमकी दिली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपण आपल्या संघटनेच्या मार्फत घेऊ आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला वेळ खूप कमी आहे. आणखीन 15 दिवसाचा आपण शासनाला वेळ दिला आहे. 15 दिवस होऊन गेले, 15 दिवसाचा वेळ दिला आहे. तरी सर्वांनी सातारा येथील जिल्हा परिषद येथे 16 तारखेला उपोषणाला पाठिंबा द्यायसाठी यायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, गटतट सोडून द्या. सुनीताताई असन किंवा राज्य सचिव, राज्याध्यक्ष नारायण मुठे असतील किंवा अबोले अवसरे असतील किंवा सगळे जिल्हा अध्यक्ष असतील, आम्ही जे लढतोय हे तुमच्या सर्वांसाठी लढतोय. गटतट सोडून द्या आणि सर्वांनी साताऱ्याला ताईच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या आणि आपला निर्णय स्वतः लावून घेण्यासाठी आपण लढ्यात या. एवढं बोलून मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.